सासूबाई, नागपंचमीचा सण, भावाचा उपास का बरं करत असते तू? अगं अशी आख्यायिका आहे की सत्येश्वरीचा भाऊ सत्येश्वर नागपंचमीच्या आदल्या दिवशी वारला होता आणि त्याचं एवढं दुःख झालं तिला की तिनं अन्नाचा त्याग केला, खाणं पिणं सोडून दिलं. आणि दुसऱ्या दिवशी नागाच्या रूपात तिला भाऊ दिसला. मग तेव्हा तिनं त्या नागाची पूजा केली आणि म्हणते ती की तेव्हा नागानं आशीर्वाद दिला तिच्या भावाच्या रक्षणासाठी. खरं असेल का होई? हे बघ सुनबाई, ही खरं का खोटं हे आपल्याला माहित नाही, आपण काय तवा बघायला नव्हता. पण मी काय म्हणते, जी काय ती आख्यायिका आहे ती बहीण भावाच्या प्रेमाची हाय की ग. अगं बहीण भावाची माया होती ग पहिली तसं. आताच ही नुसतं इस्टेटन प्रॉपर्ट्याच मध्ये यायला लागल्या बघ, नाहीतर पहिलं काय असलं होतं का ग? हो ना सासूबाई, बहीण भावामध्ये प्रेमच राहिलं नाही हा पहिल्यासारखं. अगं लय माया होत्या पहिलं. आमची आई सांगत असती बघ, खायला भाकरी नव्हत्या. आमचे मामा गावंड्याच्या हाताखाली जायचं, आजीनं त्यांना दुपारी 2 भाकरी करून ठेवल्या तर आमचं मामा ते 2 भाकरी सुद्धा खात नव्हतं ग. बाकीची लेकरं उपाशी आहे ती म्हणून एकच भाकर खाऊन जायचं आणि ती भाकर सुद्धा तशीच ठेवायचं. बघा ना किती बहीण भावंडावरची माया म्हणावं लागेल. आज त्या भाकरीचं तर दे सोडून, किती बी जळता जळा आपापल्या घरी तरी इस्टेटी पाय भांडणं करायला लागली, नाती तोडून टाकायला लागली माणसं. तेव्हा माणसाईकडे पैसा कमी होता पण मन लय मोठी होती बघ सगळ्याची. ह्या नागपंचमीला आपण देवाकडे एकच प्रार्थना करूयात की देवा, कुणाकडे पैसा कमी जास्त असला तरी असू दे पण सगळ्यांच्या मनामध्ये प्रेम मात्र भरपूर असू. अगं सुनबाई, पोराची बी कापड धुवायची ती ग तेवढी. बर का ग सुनबाई, काय झालं ग? तुझं डोळं कशाला लाल दिसायले? तर नाही हो सासूबाई, काय नाही. काय झालंय तरी नेमकं सांग तरी की मला. ते काय नाही हो सासूबाई, सगळ्या मैत्रिणी पंचमीला माहेरी आल्या तर मला पण जाऊ वाटायले. अगं जा की मग, तुला काय कोण जाऊ नको म्हणताय होय? भावाला सवड नसली न्यायला यायला तर पोराला घेऊन जा की, सोडून या म्हणावं मला. नाही सासूबाई, तुमचं काही नाही, पण मी माहेरी गेलेलं वहिनीला आणि दादाला आवडत नाही वाटतं. मला नीट बोलतच नाही वहिनी गेल्यावर. का ग? तू काय बोलती का वहिनीला तिथे गेल्यावर? का तिला लय काम लावी ती? नाही हो सासूबाई, मी वहिनीला काही नाही बोलत. उलट मी वहिनीला सगळं घरातलं काम पण करू लागते, पण वहिनी तरी पण मला बोलत नाही नीट. सुनबाई, लय लक्ष नसतं द्यायचं आपण. असं का होतं असेल हो सासूबाई? जी नणंद चांगली असते तिला भाऊजाई चांगली मिळत नाही आणि जिथं भाऊजाई चांगली असते तिला नणंद चांगली मिळत नाही. काय काय घरी असतंय ग सुनबाई तसं. कुठं भाऊजाई चांगली असली तर नणंद चांगली नसती, कुठं नणंद चांगली असली तर भाऊजाई चांगली नसती. अगं एखाद्या बहिणीच्या घरी जळता जळणं झालं तरी ती इस्टेटीत वाटणी मागायसाठी भांडणं करीती, आणि एखादी बहीण किती गरीब असती तर तिला भाऊजाई साधी साडी चुळी दिवाळी पंचमीला सुद्धा करायला तिच्या मुळावर असतं. आता काय सांगावं ग असल्या लोकांनी? मग सासूबाई, जिथं भाऊ भाऊजाई नीट बोलत नाही त्यांच्याकडून ज्या बहिणी वाटण्या मागतायत त्यांचं बरोबर असतं का हो? तसं नाही ग सुनबाई, बराबर हाय का नाही का ही नाही म्हणायला येत. त्या बहिणीच्या परिस्थितीवर भावाच्या परिस्थितीवर असतंय ग सगळं. बहिणीची जर परिस्थिती चांगली असली तर तिनं तरी कशाला आशा दाखवावी ग भावाच्या इस्टेटीत, आणि भावाची परिस्थिती चांगली असली आणि बहिणीची नसली तर भावानं मनानं द्यावं की ग. उगच म्हणते तो भाऊ पाठी राखा असते, द्यावं लागतंय ग. अगं बघितलं नाही का आपल्या गलीतल्या त्या सुमनचं? नवरा मेल्यावर 2 लेकरं होती तिला मागं सांभाळायला, शेत नाही पोत नाही, सासू नाही सासरं नाही, भावानं दिलं का नाही तिला शेत पोत? म्हणजे असं गरज असल्यावर करावं लागतंय ग जागच्या जागी. पण आजकाल ह्या इस्टेटी पायी भावाचं आणि बहिणीचं प्रेमच राहिलं नाही ग माय. नुसती इस्टेटन वाटणी ह्याचा धुमाकूळ आहे माय सगळीकडं. बरं असू दे, आता जे असेल ते असेल. पटापटा काम उरका आणि पोरासंग बाहेर जाऊन 2 चांगल्या साड्या आण तुझ्या पसंतीवर. 2 कशाला? अगं 1 तुला आणि 1 तुझ्या भाऊजाईला. वहिनीला का? अगं एक माणसं लय लुबी असते ती, त्यांनी जरा लय मोठं घेऊन गेलं का नाही मग गोड बोलत असते ती तरी करून बघ. बोलली तर बोलली भाऊजाई गोड. अगं आमची आई म्हणायची, पिशवी जड तर पाहुणी गोड असती. बर सासूबाई, आता इथून पुढे माहेरला जाताना भरपूर काय वहिनीसाठी घेऊन जाईल, म्हणजे मला वहिनी चांगलं बोलली तर बोलली. आणि एक सासूबाई, तुमच्यासारखी सासू मिळायला खरंच नशीब लागतं बरं का. थँक्यू. बरं मला लय मस्का लावू नको. या किराण्याच्या यादीत अजून काय लिहायचं असलं तर सांग आणि उरक जरा. आणि तुम्हाला बी सांगते, प्रेमानं जग जिंकाय येत असतंय, नातं ज्याला टिकवायचं असतंय का नाही ती नमतच घेत असतंय. रामकृष्ण हरी. एक म्हणत का नाही, एक बाईची दुश्मन असती म्हणल्यासारखा धंदा आहे बघा. कौशल्याताई, मी काय तुमची दुश्मन नाही, मी तुमची शेजारी नाही, माझा तुमचा बांधाला बांध नाही. तुम्ही सगळ्यांनी जी प्रेम द्यायला का नाही नानीला नानाला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. का तर आज व्हिडिओ करणं झालं नाही, आज कार्यक्रम होता म्हणून बाहेर गेले ते आत्ताच आले. म्हणलं थोडं बोलावं काहीतरी मंडळी संग तरी. व्हिडिओ करणं झालं नाही, माफ करा.
पण जी काय रोज व्हिडिओ टाकते डबल रोलचे असतील ट्रिपल रोलचे असतील ती तुम्हाला सगळ्यांना आवडायला लागले, त्याच्याबद्दल धन्यवाद. आता एका दुसऱ्या ताईंची कमेंट येते, काहीतरी कौशल्य ताई आहेत बघा, त्या जर वेळेस त्या अशी खराब कमेंट करायला लागल्या. तर खराब म्हणजे बकवासच आहे, फालतूगिरी आहे, हे असलं म्हणून करते. का त्यांना का आवडून झाले माहित नाही मला, पण त्या तेवढं करायला लागल्यात. त्या ताई जर बघत असल्या व्हिडिओ, तर प्रत्येक व्हिडिओ बघतात बी त्या वाटते मला, त्या जर बघत असल्या तर त्यांना एकच विनंती आहे, ताई तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नसले तर कृपया बघू नका, पण अशी कमेंट करू नका. का तर सगळ्याच्या कमेंट चांगल्या आहेत येतात, आणि फक्त तुमच्यासारखी अशी एखाद्याची कमेंट आली का नाही ती सुद्धा मन नाराज करून जाते. मग कुठंतरी एवढ्या चांगल्या कमेंटकडे सुद्धा माणसाचं दुर्लक्ष होते. का तर एवढ्या चांगल्या म्हणजे त्या कमेंटला काय शब्दात सांगावं मला कळणार झालंय. का तर बरेच जण म्हणतात ताई तुमच्याबद्दल काय तुमचं कौतुक करायला आमच्याकडे शब्दच नाहीत. बऱ्याच जणांच्या ह्या कमेंट असतात, त्यातून अजूनही एखादी असली कमेंट आली का नाही मग कुठंतरी मन नाराज होते. मला काय वाटतंय, एवढ्या हजारावर लोक चांगल्या कमेंट करायला लागले आणि एखाद्यालाच जर व्हिडिओ आवडत नसले तर ती त्यांचा दोष असेल. का तर जर व्हिडिओ चांगलेच नसते तरी बाकीचे बी चांगले म्हणले नसते की. कितीतरी लोक किती कौतुक करतात की तुम्ही खेड्यातले असून सुद्धा, तुमचं शिक्षण जास्त झालेलं नसून सुद्धा तुम्ही एवढे छान व्हिडिओ करता, डबल रोलचे करता, ट्रिपल रोलचे करता, एडिटिंग कोण करते, तुमची स्क्रिप्ट कोण लिहितंय, एवढे छान छान सगळे विचारतात. म्हणजे आपलेपणा एवढा झालाय, घरचे असल्यासारखं विचारतात सगळे आम्हाला. मग एखाद्या ताईनी त्याच्यातून अजून एखाद्या स्त्रीनं म्हणायला हरकत नाही. का तर एक म्हणतात का नाही, एक बाईची दुश्मन असती म्हणल्यासारखा धंदा आहे बघा. कौशल्याताई मी काय तुमची दुश्मन नाही, मी तुमची शेजारी नाही, माझा तुमचा बांधाला बांध नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय अशा वाईट कमेंट करत जाऊ नका. मी मगाच्या व्हिडिओला तुम्ही वाईट कमेंट केली, मी डिलीट करून टाकली. का तर मी आता एकच धरलंय, जर कोणाची जर खराब कमेंट आली तर त्याला रिप्लाय द्यायचा नाही, त्याला डिलीट करून टाकायचं. दुसरा पर्याय नसते माझ्याकडे. का तर एवढ्या सुंदर सुंदर कमेंट करणाऱ्याला रिप्लाय देणं होईना मला, आणि ह्या वाईट कमेंट करणाऱ्याला कशा पाय रिप्लाय देऊ. मला सुद्धा वाटायला लागलं, म्हणलं की खराब कमेंट म्हणलं कोण मी मुद्दाम करेल की, का तर आपल्याला रिप्लाय येते. म्हणून आता खराब कमेंटवाल्याला रिप्लाय नाही, डायरेक्ट डिलीट आहे. सुंदर कमेंट करणाऱ्यांची माफी मागल. का एवढ्या सुंदर कमेंट असतात की अक्षरशः मी 10 वेळेस रडते. ह्याच्या आधी सुद्धा तुम्हाला सगळ्याला सांगितलंय की मी कमेंट वाचून रडत असते. एवढ्या सुंदर कमेंट आहेत तुमच्या, धन्यवाद. नाना घरी नाहीत, बाहेर गेलेत. आज व्हिडिओ बी केला नाही, म्हणलं चला थोडं काहीतरी सांगावं मंडळीला. त्यात कौशल्याताईची कमेंट घरी आल्या दिसली मला. असू द्या मंडळी, एवढं प्रेम देताय त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि कौशल्याताई तुम्हाला बी राग येऊ देऊ नका, तुम्ही इथून पुढे चांगली कमेंट केली तरी तुम्हाला काही नाही. का तर इथं काय आम्ही तुम्हाला बघितलेलं नाही, तुम्ही तरी आम्हाला बघताव, त्याच्यामुळं कुठं असं वाईट वाटायचं ही काही विषय नाही. पण करू नका, एवढीच विनंती आहे. त्याला रामकृष्ण रे. गड्डा उठला ग माय, काय लावलंय ना आई गबस गा गडबड आहे मला. अरे छातीत गोळा उठला की माझ्या. म्हणा ना हो तुम्ही. अहो तसं नाही हो, नीट म्हणा की. काय बारक्या लेकराव नीट ट्या करायला रे बाबा. हे तर आता पोचतोर घरात 2 लेकराचं ट्या ऐकू याय पाहिजे होतं, पण तिसरंच ट्या लावलंय तुम्ही. किती उशीर झालाय, अजून स्टोरी डीपीला सुद्धा फोटो ठेवलेला नाही अजून. हा, झेंडा वंदनला नुसता डीपी स्टेटसला ठेवला झेंडा घेऊन हातात की झालं का. नुसता हातात झेंडा, डीपीला झेंडा नाही पाहिजे. झेंडा मनात पाहिजे आणि विचारात पाहिजे. हे असलं ट्या करून असतंय का. म्हणायचं तर जरा काहीतरी प्रार्थना म्हण की, प्रतिज्ञा म्हणते भारत माझा देश आहे, ती तरी लोक आवडीनं बघतील. सासूबाई खरं होईल का व्हायरल तसा व्हिडिओ. ज्याचं येड त्याला गोड. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्याला हात पुढे करून म्हण. तुमचं तोंड नाही व्हिडिओ मध्ये आलं तरी जमते, फक्त मला घ्या. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. असं नीट बसेल का सासूबाई. पुढं काय हो. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या सासूबाई काय हो पुढं. माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. पुढं तेवढंच म्हणतो, तुला तेवढंच येतंय, दुसरं नाही तुला चांगलं येत. प्रार्थना तेवढी पाठ नाही तुला, नुसतं ही ट्या टी टी टू टू ही जी सगळी बाराखडी पाठ झाली. हेच बरं आहे आपलं. मग म्हणा की नीट म्हणा ना. हा म्हण तू बी म्हण ट्या टू टू म्हण. कुठे पण काय पण म्हणता.
नुसता आजच्या दिवशी तेवढा झेंडा हातात घेतला म्हणजे देशभक्ती नसती होत, ती बी रक्तात असली पाहिजे आणि माणसाच्या विचारात असली पाहिजे. ह्यांना देशभक्ती दिसते तेवढी डीपी स्टोरी स्टेटस झाली ह्यांची देशभक्ती संपली. सासूबाई ज्यावेळेस छत्रपती शिवरायांबद्दल कोण काही वाईट बोललं तर शिवभक्तांना खूप राग येतो. आणि ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोण काही बोललं तर त्यावेळेस जय भीमवाल्यांना राग येतो. काय म्हणायचंय तुला नेमकं? सासूबाई मला ह्यातनं हे सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना फक्त शिवभक्तांसाठी नव्हती केली, सगळ्यांसाठी केली ती. मग ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल कोण काय वाईट बोलत असेल तर राग सुद्धा सगळ्यांना यायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जे काही कायदा लिहिला, जे काही संविधान लिहिलं, ती सगळ्यांच्या भल्यासाठी होतं. त्यांनीही कुठं भेदभाव केला नाही. मग ज्यावेळेस त्यांच्याबद्दल वाईट बोललं जातं तेव्हा सुद्धा राग सगळ्यांना आला पाहिजे का नाही? मग सासूबाई असं का होत नाही हो? सुनबाई, आपला देश नुसता इंग्रजाच्या तावडीतून स्वतंत्र झालाय, या जातीतून स्वतंत्र झाला नाही अजून, म्हणून ही घडतंय. सासूबाई, जातच नाही पाहिजे होती ना माणसाला. अगं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, एकट्यानं जाऊन केली नाही. 12 बलुती त्यांच्या सोबत होती, जीवावर उदार होऊन. ती म्हणत नव्हती ही का आमच्या जातीचं आहे का, आम्ही का जावं ह्यांच्या संग, आमच्या घरच्याचं काय होईल, अशी भावना नव्हती त्यांच्या मनात. अगं, जेव्हा गोरगरिबाच्या लेकराचा हाल बघितलं का नाही तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला सुद्धा वाटलं की ह्यांच्यासाठी खरंच काहीतरी करावं लागतंय. त्यांनी जात बघितली नाही, त्यांचे हाल बघितले. हाल किती सुंदर काम होतं. आज लोक म्हणतात की नाही कमी जाते हलकी जाते, त्याच जातीतला असून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात झेंडा लावला भारताचा. उगन हो कायदा पंडित झाले, त्यांनी संविधान लिहिलेलं, आज सुद्धा भारत देश त्यांच्या संविधानावर चालतंय. अगं, आपल्याला मराठीतलं व्याकरण म्हणलं तरी यायचं नाही कोणाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला 9 भाषा येत होत्या, 9 भाषा. हो ना सासूबाई. अण्णाभाऊ साठे त्यांची जयंती आज करते ती लोक, पण किती हाल झालं माहित आहे का कुणाला? अगं, त्यांनी एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या, एवढी नाटकं लिहिली, त्यांना सन्मान पुरस्कार मिळालं कितीतरी, ही सगळ्याला माहित आहे आता. पण त्यांनी शाळा किती शिकली? 1.5 दिवस. का तर शाळेतून त्यांना कमी जातीचं आहे म्हणून हाकलून लावलं, त्यांना शिकायचा सुद्धा अधिकार भेटला नाही. आणि किती संघर्षही होता त्यावेळी, पण त्यांनी बी दाखवून दिलं की जातीपेक्षा कर्म श्रेष्ठ असते. बघा ना सासूबाई, एवढं सोपं नव्हतं ना ते. अगं, ते महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी काय काय केलं नसेल. बायकोच्या अंगावर दुसऱ्यांनी शेण टाकावं तरी गप बसणारा आज एखादा नवरा भेटल का? फक्त कुणासाठी केलं होतं? स्वतःच्या जातीसाठी केलं होतं का? सगळ्यासाठी केलं होतं ग. अगं, या थोर महात्म्यांचे विचार लय चांगले होते, पण त्यांना सुद्धा आपण जातीत वाटून टाकलं. जातीत काय करायला आता तिथं? अहो सासूबाई, लय राडा झालाय कपाटात, ती आवडते ना जरा. भाऊ येणार असेल की आज तुझा? नाही, तो नाही येणार आता न्यायला. का बरं? काय शेतात कामं चालू आहे ती का? कुठली कामं काही नाही. मी प्रॉपर्टीत हिस्सा मागितला ना, मग कसं येईल आता मला न्यायला? काय तो वाटणी मागितली? अहो, कधी रक्षाबंधनला, अगर दिवाळीला कधी 5-7 शिट्यावर साडी घेतली नाही त्यानं. माझ्या मनावर तर कधीच नाही. कधी पण वहिनी जाऊन आणते साडी, म्हणजे चांगली साडी आणत नाही म्हणून वाटणी मागितली. मग काय करायचंय? घ्यावंच लागतं अशांकडून. पोराला माहित आहे का ही सगळा राडा? सांगितलं ना मी त्यांना. काय म्हणला मग? काय म्हणले? बरं म्हणले, माग म्हणले त्यांनी, पण होईल आपल्याला तेवढंच 2 एकर शेत, नाहीतर त्याचे पैसे दे म्हणते. मग त्याला तेवढेच येतील आपल्याला 10-5 लाख रुपये. मग आता कवा जायचं पसारा भरून माहेरला राहायला? अहो सासूबाई, मी फक्त हिस्सा मागणार आहे, माहेरी राहायला जाणार नाही. मग आई बापाला कवा इकडं आणणार आहेच? आई वडिलांना इकडं का घेऊन येऊ? आता वाटणीच घ्यायची, हिस्साच घ्यायचा म्हणल्यावर आई बापाला सांभाळायला बी जावं लागेल की. तिथं मुलगा आहे ना त्यांचा, त्यांना सांभाळायला. मी का सांभाळू आई वडिलांना? आई बापाला सांभाळायचं म्हणलं की भाऊ दिसतो, आणि आई बापाची इस्टेट लगेच दिसते निमी करून घ्यायला. बाकीचं नाही आई बापाचं काही निस्तारायचं कळत. मग पुन्हा म्हण इस्टेटीत हिस्सा मागायला लागली. अगं, साडीच्या पटकारा पाय भावाचं नातं तोडायला लाज वाटली पाहिजे की तुला. बाकीची मोब भेटतेली किती बी नाते जोडायला, पण किती बी केलं तरी सकती सकच असतंय. साडीची पटकर दुकानात भेटतेली ग, पण माहेर ती नसतंय दुकानात भेटत. धादा कपाटात झालेला राडा तुला जमाना, पण नात्यातला राडा अजून करून ठेवायचा जास्ती. म्हण की मला 400-500ची साडी घेतोय. अगं, ज्याला भाऊ नाही त्याला विचार भावाची किंमत काय असते ती.
सासूबाई या गोष्टीचा तर मी कधी विचारच नाही हो केला. आई बापाच्या महागारी भाऊन भाऊजाईच माहेर असतंय मरुस्तोर, आणि म्हण हिस्सा मागती कशाचा. चुकला हो सासूबाई माझं. 10-5 लाखासाठी नाती तोडणाऱ्या तुमच्यासारख्या बहिणी असल्यावर नसलेल्या बऱ्या की. मग चुकला हो सासूबाई माझं, मला माफ करा. कर भावाला फोन गपचिप, ये म्हणावं 4-5 चपात्या बांधून न्यायला मला, आणि माफी माग. मला नग म्हणावं तुझा हिस्सा बिसा. मोप द्यावान दिलंय माझ्या नवऱ्याला एवढं मट, लागली हिस्सा मागायला. हो आत्ता करते लगेच त्याला फोन, ये म्हणते मला न्यायला. आणि तुम्ही बी भावासंग भावासारखंच राहा, भावकीसारखं होऊ नका. महिन्याला 1 साडी घ्यायला लागली कसली बी गरीबाच्या घरातली बाई, आणि काय त्या साडीच्या पटकारासाठी भावासंग भांडणं करीत आहो ग.